आज आपण समसंख्या आणि विषम संख्या बघूया कशा ओळखायच्या ते. इवन नंबर अँड ऑड नंबर. बघा, जरा पहिल्यांदा एक कृती करून बघायची आहे. घरामध्ये तुमच्या गोट्या आहेत किंवा मण्या पण आहेत किंवा काड्या, आईस्क्रीमच्या काड्या आहेत. काही नसतील तर अंगणामध्ये खडे आहेत, पानं आहेत झाडाची, ते घ्यायचं आणि ही एक कृती करून बघायची आणि ह्याच्यावरून तुम्हाला सम आणि विषम संख्या कशी ओळखायची ते लगेच लक्षात येणार आहे. आणि जे काही तुम्ही घेणार आहे, गोट्या किंवा मण्या, पानं, खडे जे घेणार आहे त्याचे असे गट करा. 4, 5, 6, 8 आणि 9 असे एका गटामध्ये एवढे म्हणजे असं वस्तू ह्या घेऊन ठेवा आणि त्या वस्तूंचं पुन्हा काय करायचं बघा, 2-2चे गट करा. आता हे 4 आहे, ह्या 4चे 2-2चे गट करायचे. बघा आता 1, 2 हा एक गट झाला, म्हणजे 2-2चा एक गट करायचा. आणखीन एक गट करायचा ह्याचा. बघा 1, 2 हे 4 आहेत. 4चे किती गट तयार झाले? हा एक गट आणि हा दुसरा गट. 2-2चे गट करायचे आहेत. 2-2चे 2 गट झाले आणि काय शिल्लक राहतं का? एखादी गोटी किंवा मणी शिल्लक राहते का? राहत नाही. आता हे 5 आहेत, 5 गोट्या आहेत. 5 गोट्यांचे पण 2-2चे गट करून बघूया काय शिल्लक राहतं का बघूया. बघा 1, 2, 1, 3, 4 आणि 5. 5 आहेत, 5 गोट्या. 2-2चे गट केले. 2-2चे 2 गट झाले आणि इथं काय झालं? एकच इथं म्हणजे एक उरलं. 2-2चा गट इथं झालेला नाही, एक शिल्लक राहिलेला आहे. आता इथं हे 6 गोट्या आहेत. ह्या 6 गोट्यांचे पण असे 2-2चे गट करून बघूया आपण. बघा 1, 2, 3, 4, 5, 6. इथं बघा बरोबर 2-2चे गट झालेले आहेत. 3 गट झाले. एखादी गोटी उरली का? इथं नाही उरली. आता इथं ह्या 8चे पण बघा 2-2चे गट करून बघायचे आपण. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. इथं पण बघा समान झाले. 2-2चे 4 गट झाले. एकही गोटी शिल्लक राहिली नाही. आता हे 9 आहेत गोट्या. या 9 गोट्यांचे जर 2-2चे गट केले, बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. बघा इथं मात्र एक गोटी उरलेली आहे. 9चे 1, 2, 3, 4 गट झाले 2-2चे आणि एक गोटी इथं उरलेली आहे. मग आता बघा कुठं कुठं एक एक गोटी उरली. इथं 5 आणि 9 इथं काय झालेलं आहे? एक एक गोटी शिल्लक राहिली. आणि इथं 4, 6 आणि 8 इथं मात्र एकही शिल्लक राहत नाही. मग बघा असं एकही मणी किंवा गोटी उरली नाही अशा संख्यांचा गट कोणता आहे? 4, 6 आणि 8. या ठिकाणी एकही मणी उरलेली नाही. म्हणजेच बघा 4, 6 आणि 8 हा एक संख्यांचा गट झाला. आणि एक मणी उरली अशा संख्यांचा गट 5 आणि 9. 5. आता ह्या दोन्ही गटातील संख्या जर आपण बघितल्या तर एक फरक लक्षात येतोय का? बघा एकही मणी उरली नाही अशा संख्यांचा गट कोणत्या संख्या कोणत्या आहेत? 4, 6, 8. आणि एक मणी उरली अशा संख्या कोणत्या आहेत? 5 आणि 9. मग ह्या संख्या जरासं बघा 4, 6, 8 आणि हे आहे 5 आणि 9. बघा जर बघा ह्या 4, 6 आणि 8 या संख्यांना जर आपण 2ने भागले तर बाकी काहीच उरत नाही, म्हणजे 0 उरते. लक्षात येते काय? बेच्या पाड्यातल्या या संख्येत बघा 4, 6 आणि 8 यांना 2ने भागलं तर बाकी 0 उरते. आणि 5 आणि 9 या संख्यांना जर 2ने भागले तर बाकी 1 उरते. लक्षात येते काय? म्हणजेच बघा सम आणि विषम संख्या म्हणजे आपल्याला काय सांगता येईल?
दोन दोनचे गट केले, एक उरतं ते विषम आणि काहीच उरत नाही गटातले वस्तू, तिथं काय म्हटलं आपण, समसंख्या म्हणजे इव्हन नंबर म्हटलं. म्हणजेच ह्याचा आणखीन एक अर्थ होते बघा. समसंख्या म्हणजे काय बघा, ज्या संख्यांना 2 ने भागले तर बाकी उरत नाही, त्यांना समसंख्या म्हणतात. आणि विषम संख्या ऑड नंबर, इव्हन नंबर, ऑड नंबर, ज्या संख्यांना 2 ने भागलं तर बाकी एक उरते. लक्षात येते का? ज्या संख्यांना 2 ने भागले तर बाकी एक उरते, त्यांना ऑड नंबर म्हणजेच विषम संख्या म्हणतात. आता खाली बघा, काही आपण संख्या तुम्हाला देते, तुम्ही करून पण बघायचं आहे ती कृती. बघा, संख्या घेऊया आपण या ठिकाणी 12, 11, 10, 13, 27, 36, 39, 16, 17, 28. ह्या काही संख्या आपण घेतलेल्या आहेत. या संख्या बघा, तुम्ही एवढ्या गोट्या किंवा मणी पण घेऊ शकता आणि सम आणि विषम ह्याच्यातून आपल्याला ओळखायचं आहे. तर ते तुम्ही असे 2-2चे गट करून असंही आपण सम विषम संख्या ओळखू शकतोय. म्हणजे जर काहीच एकही शिल्लक राहिलं नाही, 2-2चे समान गट झाले तर ती संख्या काय म्हणायची आहे आपण, इव्हन नंबर म्हणायचा आहे, म्हणजे समसंख्या. आणि जर एक शिल्लक राहिलं तर काय म्हणायचं आहे, ती संख्या कोणती आहे, विषम आहे. मग आता आपण बघूया जरासं प्रत्यक्षात. मग तसं संख्या, आता वस्तूंच्या ऐवजी आपण हे पण बघितलेलं आहे, 2 न भागलं तर बाकी उरत नाही, त्या समसंख्या, आणि 2 ने भागल्यावर बाकी उरते ती विषम संख्या. मग आपण जरासं भागाकार करून बघूया, पटपट 2 न भागूया. 2च्या पाड्यामध्ये आहे का 12, 2 अख्ख 12, बाकी उरली का नाही. बघा 11 आहे, 2च्या पाड्यामध्ये 11 नाही, 2 पंचे 10, बाकी किती उरली बघा, इथं 1 उरली. लक्षात येते काय, 2 न भागायचं पटपट होतंय. 10 बघा, 2च्या पाड्यात 10 आहे, 2 पंचे 10, इथे बघा 13, 2 अख्ख 12, 27. आता इथं बघा 27 म्हणजे 2च्या पाड्यामध्ये 20 पर्यंत आहे, 2 10 20, 20च्या पेक्षा मोठी संख्या आहे आणि त्यामुळे बघा इथं 2 एक्के 2, इथं 2 मधून 2 गेले 0, आणि इथं मग आता 7ला काय करायचं आहे, 7 घ्यायचं आहे, या 7ला भागायचं आहे. 2 त्रिक 6, 7 नाही आहे, 2 त्रिक 6 जाणारी संख्या आहे. इथं बघा बाकी किती उरली, 1 उरली. नंतर 36 बघा, 2 एक्के
बे उरले 1, ही संख्या उतरून घ्यायची खाली. 16 झाले. बेच्या पाड्यामध्ये 16, बे 8 16, बाकी 0 उरली. 16तून 16 गेले, 0 उरले. ह्याप्रमाणे भागाकार जर आपण केला तर बघा काय लक्षात येते. तुम्ही करून बघा किंवा वस्तूंचे गट घेऊन बघा. आता आपण सम आणि विषम संख्या बघूया. या ठिकाणी आपण त्यातल्या जे आपण आता भाग घालवला, 2 भागलं आपण, 1 उरलेल्या बाकी काहीच उरत नाही. ते सगळ्या संख्या कुठे येणार आहेत? सममध्ये येणार आहेत. आणि बाकी उरलेल्या संख्या कुठे येणार आहेत? विषममध्ये येणार आहेत. बघा इथं जेवढ्याला आपण भागाकार केलेला आहे, इथं बघा बाकी 0 उरली 12ला भागल्यानंतर. म्हणजेच 12 हे काय आहे? समसंख्या आहे. लक्षात येते का? 12 ही समसंख्या आहे. त्यानंतर इथं बघा 11ला भागल्यानंतर काय आलेले आहे? बाकी 1 उरलेली आहे. 10ला भागल्यानंतर 0, 13, सॉरी इथं चुकले बघा, 13तून 12 गेले, इथं 1, म्हणजे इथं 1 उरलेला आहे. या ठिकाणी 27ला 2 भागल्यानंतर 1 उरलेला आहे. 36ला 2 भागल्यानंतर 0 उरलेला आहे. लक्षात येते काय? म्हणजे बघा समसंख्या कोणकोणत्या शून्य असलेल्या बघा. 12, 10, 36, बघा 12, 10, 36. आणखीन विषम संख्या म्हणजेच 1 उरलेले, बाकी 1 उरलेलं. 11, 13, 27. बघा विषम संख्या कोणकोणत्या? 11, 13, 27. इथं अजून भरपूर आहेत संख्या मी दिलेल्या. 36 आहे, 39 आहे, 54 आहे, 16 आहे, 17 आहे, 28 आहे. ह्याला जर भागलं तर आता मी तुम्हाला डायरेक्ट सांगते, तर तुम्ही करून बघायचं आहे. यामधलं बघा 27पर्यंत आपण 36पर्यंत केलेलं आहे. 39 ही विषम संख्या येणार आहे. करून बघा तुम्ही, 2 भागून बघा, बाकी उरते त्या ठिकाणी. 54 ही समसंख्या येणार आहे. 16 ही समसंख्याच येणार आहे. 17 आहे ही विषम आहे आणि 28 आहे ही सम आहे. 16 आणि 28 या समसंख्या आहेत आणि विषममध्ये 17 आणि 25 ही विषम संख्या. आता बघा ह्या समसंख्या आणि ह्या विषम संख्या जर आता लक्ष देऊन बघायचं आहे. ह्याच्यामध्ये युनिट प्लेसला ह्या ज्या संख्या आहेत याच्या युनिट प्लेसला म्हणजे एककच्या जागी कोणते अंक आहेत? जरा बघा 0 आहे, 2 आहे, 0 आहे, 6 आहे, 4 आहे, 6, 8. बघा कोणकोणत्या आहेत समसंख्या. एकक स्थानी बघा काय काय आहे. 0, 2, 4, 6 आणि 8 आहे काय? 0 आहे, 2 आहे, 4 आहे, 6 आहे आणि 8 आहे समसंख्येच्या एकक स्थानी. आणि विषम संख्येच्या एकक स्थानी बघा जरा 1, 3, 7, 9, 7, 5. म्हणजेच बघा विषम संख्यांच्या जर एकक स्थानी बघितलं युनिट प्लेसला तर कोणकोणते अंक आलेले आहेत? 1, 3. बघा युनिट प्लेसला आहे 1, 3, 7, 9, 7, 5. बघा 1, 3, 5, 7 आणि 9 हे अंक आलेले आहेत.
कुठलेही 100 पर्यंत असू देत. आता 4 अंकी शिकलाय, 5 अंकी शिकलाय, कोणतीही संख्या घेतली तर त्याच्या युनिट प्लेसचाच अंक आपण बघायचा आहे सम आणि विषम ओळखण्यासाठी. आणि कोणतीही संख्या कितीही मोठी असू दे त्या संख्येच्या एकक स्थानी जर 0, 2, 4, 6 आणि 8 यापैकी जर एखादा अंक असेल तर ती संख्या कोणती आहे म्हणायचं, समसंख्या, इवन नंबर आहे. आणि कितीही मोठी 4 अंकी 5 अंकी संख्या असू दे त्याच्या एकक स्थानी जर 1, 3, 5, 7 आणि 9 असेल तर ती संख्या विषम संख्या असते, म्हणजेच ऑड नंबर असते. लक्षात आलं. आता डायरेक्ट मी तुम्हाला इथं काही संख्या देते, त्या संख्येतला आपण एकक स्थान बघून सम आहे की विषम आहे ते ठरवायचं आहे. बघा 35, 67, 67, 32, 88, 3 अंकी घेऊया आपण, कुठली चालते. बघा या जर संख्या आपण घेतल्या, ह्याचं आता ह्याच्यामधल्या सम आणि विषम आपल्याला ओळखायच्या आहेत. तर ओळखण्यासाठी आता आपण काय करायचं आहे, एकक स्थान म्हणजेच युनिट प्लेस बघायचं आहे. 5 आहे, मग 5 म्हणजेच काय, कशामध्ये आहे हे 5, विषम, म्हणजेच 35 ही संख्या काय आहे, विषम. बघा समसंख्या आणि विषम संख्या. आता ही 35 काय आहे, विषम आहे, इथं लिहूया आपण. आता 67 बघा, 67. आता ह्या इकडचा अंक बघायचा नाही, कुठलीही संख्या कितीही मोठी असू दे कोणता स्थानचा अंक बघायचा आहे, युनिट प्लेस एकक स्थानचाच अंक बघायचा आहे. इथं किती आहेत, 7 आहेत. 7 आहेत म्हणजेच बघा कोणता आहे, विषम आहे. 67 विषम आहे. 32 2 आहे, एकक स्थानी 2 असेल तर समसंख्या असते, म्हणजेच हे इथं येणार 32. त्याच्यानंतर 70 बघा 0 आहे, एकक स्थानी 0 आहे, समसंख्या 0 बघा, म्हणजे 70 काय आहे, इवन नंबर. 88 एकक स्थानी 8 आहेत, 8 समसंख्या म्हणजेच 88 समसंख्या. इथं बघा एकक स्थानी 9 आहेत, म्हणजेच ही विषम संख्या. 125 125 एकक स्थानी काय आहे, 5 आहे. किती मोठी संख्या असू दे कोणत्या स्थानचा अंक बघायचा, एकक स्थानचाच अंक बघायचा. 5 आहे, 5 आहे म्हणजेच कोणतं आले, हे विषम आले. 125 विषम संख्या आहे. आणि बघा इथं 4004 आहेत, एकक स्थानचाच अंक बघायचा आहे. इथे 4 आहेत आणि 4 आहेत म्हणजेच हे काय आहे, समसंख्या आहे, 4004. लक्षात आलं. समसंख्या आणि विषम संख्या म्हणजेच हे लक्षात ठेवायचं आहे. 0, 2, 4, 6, 8 हे एकक स्थानी असतील तर समसंख्या, आणि 1, 3, 5, 7, 9 हे अंक एकक स्थानी असतील तर विषम संख्या. याच्यावरून पान नंबर 16 वरती स्वाध्याय आहे, तो स्वाध्याय तुम्ही सोडवायचा आहे. आणि इकडे एक गोट्या घेऊन किंवा मनी जे काही साहित्य असेल त्याप्रमाणे कृती पण करून बघा. आणि त्याच्यावरून समविषम ठरवा किंवा 2ने असं भागाकार करून सुद्धा तुम्ही कोणतीही सम आणि विषम संख्या ओळखू शकता. कितीही अंकी असू दे आपल्याला ते ओळखता येते.